केंद्र शासनाने जाहीर केलेल्या नवीन ई-चलन नियमामुळे वाहतूकदारांमध्ये असंतोष निर्माण झालाय। याबरोबरच न्यायालयात कालबाह्य ठरलेली ई-चलने रद्द करावीत यासह विविध मागण्या कोल्हापूर जिल्हा बस वाहतूक संघटनेच्या वतीने करण्यात आल्या आहेत। या मागण्यांचे निवेदन आज कोल्हापूर प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय भोर यांना देण्यात आलं। महाराष्ट्र राज्यातील विविध वाहतूकदार संघटनांच्या विविध मागण्या गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत। या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज कोल्हापूर जिल्हा बस वाहतूक संघटनेच्या वतीने प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय भोर यांची भेट घेण्यात आली। यावेळी वाहतूकदारांच्या विविध प्रश्नांची मांडणी करण्यात आली। या मागण्यांच्या संदर्भात शासनाने नेमलेल्या समितीच्या अहवालावर अद्याप ठोस कार्यवाही झालेली नाही। तसंच जानेवारी 2026 मध्ये केंद्र शासनाने जाहीर केलेल्या नवीन ई-चलन नियमामुळे वाहतूकदारांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झालाय। या संघटनेचे अध्यक्ष सतीशचंद्र कांबळे यांनी सांगितलं, ई-चलन प्रणाली ही सध्या महसूल वसुलीचे साधन बनलंय। नैसर्गिक न्याय तत्वानुसार प्रभावी अपील व्यवस्था नसताना दंड आकारणं हे अन्यायकारक असल्याचं त्यांनी नमूद केलं। न्यायालयात कालबाह्य ठरलेली ही ई-चलने रद्द करावीत, प्रलंबित प्रकरणांबाबत आवश्यक ती NOC द्यावी आणि वाहनांची ब्लॅकलिस्टिंग पद्धत थांबवावी, अशा मागण्या त्यांनी केल्या। मागण्यांचे निवेदन प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय भोर यांना देण्यात आलं। यावेळी प्रदीप राठोडे यांनी नो एंट्री आणि नो पार्किंग कारवाईबाबत नाराजी व्यक्त केली। ST महामंडळाप्रमाणे खासगी वाहतूकदारांनाही पायाभूत सुविधा द्याव्यात, असं मनोज चौगले यांनी सांगितलं। या सर्व मागण्यांबाबत येत्या 7 दिवसात ठोस कार्यवाही करावी, अन्यथा आंदोलन करण्याबरोबरच 5 मार्च पासून वाहतूकदारांच्या वतीने बेमुदत बंद पुकारला जाईल, असं सांगण्यात आलं। यावेळी गौरव कुसाळे, उत्कर्ष पवार, राजू ढोले, दत्तात्रय पताडे, दिलदार मुजावर, रफिक राऊतर, संजय काकडे, शिवगुंडा चौगले, अविनाश कांबळे, आफ्तर तहसीलदार, स्वरूप तोडकर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते।